प्रदेश भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। याशिवाय निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयानंतर भाजपमध्ये या हेतूने मध्यावधी निवडणुकीच्या चर्चा रंगल्या होत्या, पण तेव्हा प्रदेश नेतृत्वाने मध्य घोषणा केली आणि आता या पार्श्वभूमीवर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा निवडणुकांच्या चर्चेला जोर आलाय। आणि या संदर्भात आपण आणखी सविस्तर चर्चा करूया। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सध्या आपल्या बरोबर आहेत। उदय सर, खरं तर इतके दिवस आपण बघत होतो शिवसेनेकडून अशा प्रकारची बरेच वेळा चर्चा होत होती, विरोधी पक्षांकडून होत होती, मात्र मुख्यमंत्री स्वतः आता म्हणालेत मध्यावधी निवडणुकांसंदर्भातलं त्यांचं वक्तव्य आलेलं आहे। काय नेमके हे सगळे संकेत आहेत? गेले काही महिने किंवा सरकार स्थापन झाल्यापासूनच शिवसेना भाजप यांच्यामधला विसंवाद वारंवार समोर आलेला आहे। जीएसटी असेल किंवा आता शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, यामध्ये दोघांमधले मतभेद टोकाचे आले, ते अगदी माध्यमात समोर देखील आले। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, इतर 9 महानगरपालिकांच्या निवडणुका, त्याच्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या सगळ्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं। हे जरी खरं असलं तरी या यशामध्येच कुठेतरी शिवसेना भाजप यांच्यामधल्या विसंवादाची एक बीज देखील रोवली गेली। तेवढंच शिवसेनेच्या बाजूनही एक प्रकारचा अविश्वास भारतीय जनता पक्षावर वारंवार दाखवला गेलेला आहे। त्यामुळे हे गणित फार काही जमणार नाही अशा प्रकारची भावना भारतीय जनता पक्षामध्ये वाढीला लागलेली आहे। मागे ज्याचं वर्णन मधू चव्हाण यांनी 3 पायांच्या अडथळ्याची शर्यत असं केलं होतं, घेऊन आपण किती दिवस चालायचं, हा देखील विचार याच्या मागे आहे। त्यामुळे आता जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर भाजपला कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर घवघवीत यश मिळेल असा आत्मविश्वास भाजपला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं असावं, परंतु त्याची तात्काळ अंमलबजावणी होईल आणि महाराष्ट्रामध्ये लगेचच उद्या मध्यावधी निवडणुका लागतील असं काही मला आता तरी दिसत नाहीये। परंतु हा दबावाचा एक भाग निश्चित आहे आणि उद्या वेळ आली तर पावसाळ्यानंतर या संदर्भातल्या काही निर्णय हालचाली होऊ शकतात। पण जर समजाच अगदी मध्यावधी निवडणुका होणारच असतील तर कितपत तयारी सगळ्या पक्षांमध्ये दिसून येते? काय नेमकी स्ट्रॅटेजी आता भाजपची असू शकते? भारतीय जनता पक्ष हा आता या स्पर्धेमध्ये आघाडीत आहे। याची 2 कारणं, एक तर आतापर्यंत जे झालेल्या महानगरपालिका आणि ग्रामपंचायत, जिल्हा परिषदाच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत असं यश मिळालेलं आहे। नंबर 2, त्यांच्या कुठल्याही मंत्र्यावर फार मोठा भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झालेला आहे किंवा एक खडसे वगळता कोणावरही काही ठपका आलेला आहे, काय आलेला आहे असं काही झालेलं नाही। मुख्यमंत्र्यांची प्रतिमा चांगली आहे, नरेंद्र मोदी यांचा अजून प्रभाव वलय हे कायम आहे। या सगळ्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला इतरांपेक्षा जास्त मिळेल। अगदी बांदा ते चांदा ही जी विरोधी पक्षांची यात्रा होती, संघर्ष यात्रा होती, त्याला काही फार मोठा जनप्रतिसाद मिळाला आहे असंही काही नाही। त्यामुळे काँग्रेस आणि एनसीपी एकत्र लढतील अशी काही चिन्ह नाही आहेत। त्यामुळे या सगळ्याचा फायदा भाजपला मिळेल आणि त्यांना शेवटी 20 ते 22 जागाच अधिक मिळवायच्या आहेत। त्यामुळे यामागे ती गणित असतील असं मला वाटतं। अगदी सर, पण एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी जरी आता हे विधान केलेलं असलं तरी एकंदरीत राजकीय विश्लेषक म्हणून आपल्याला काय वाटतंय, खरंच हे कितपत शक्य आहे मध्यावधी निवडणुका होणं? आता तातडीनं होतील असं मला वाटत नाही। हा एक दबावाचा भाग असणार आहे, विशेषतः शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता शिवसेनेचं मन वळवण्याकरता ही एक डावपेचाचा भाग असू शकतो। परंतु त्या दोघांमधला विसंवाद इतक्या टोकाचा आहे की ज्याला आपण पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हणतो, अशापर्यंत दोघे आता पोहोचतायत। सामंजस्य जे पूर्वीच्या काळामध्ये दिसत होतं ते आता पूर्णपणे लयाला गेलेला आहे। धन्यवाद उदय सर केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल। डॉक्टर उदय निरगुडकर झी 24 तासचे मुख्य संपादक आपल्या बरोबर होते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे विधान केलेलं आहे, मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजप तयार आहे आणि अर्थात ही निवडणूक झाली तर भाजपचाच विजय होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। अर्थात जसं आता उदय निरगुडकर सर म्हटले की ह्या मध्यावधी निवडणुका लगेचच होतील अशातला भाग नाही, मात्र भाजपची तयारी आहे किंवा एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या या विधानानं एक प्रकारचे राजकीय वारे, निवडणुकीचे वारे पुन्हा एकदा वाहू लागलेत, हेही तितकंच खरं।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.